सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील कुंडाणे वार गावात दादाभाऊ पारधी यांच्या गावाच्या शेतात एक मोठा साप आढळल्याने त्यांनी वॉर फाउंडेशनचे सर्पमित्र जगदीश माळी यांना संपर्क साधला। तेव्हा चंद्रकांत उर्फ चंदन ठाकूर व जगदीश माळी हे घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली असता शेतात असलेला सर्प हा अजगर जातीचा आहे हे त्यांच्या निदर्शनास आलं व त्यांनी अत्यंत सुरक्षितरित्या सर्पाचा बचाव केला गेलेला सर्प हा अजगर जातीचा असून पूर्णपणे बिनविषारी असतो व त्यापासून मानवाला कोणताही धोका नाही असे सांगत जनजागृती केली आहे व तो अजगर वन विभागाचे अधिकारी वनरक्षक रामदास पांढरे, वार फाउंडेशनचे स्वयंसेवक जगदीश माळी, चंद्रकांत चंदन ठाकूर, स्वप्नील सोनावणे, संदीप गायकवाड, सागर सोनवणे, मनीष पाडवी, सनी शिरसाट, ललित राठोड आणि कैलास ठाकूर यांच्या उपस्थितीत निसर्ग सानिध्यात सोडलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार मित्रांनो, मी चंदन ठाकूर, वॉर फाउंडेशनचा एक स्वयंसेवक। धुळे येथील वार कुंदाणे या गावातील गृहस्थ दादाभाऊ पाडवी यांच्या शेतात त्यांना एक साप आढळून आला। त्यांनी त्वरित वॉर फाउंडेशनचे प्राणीमित्र जगदीश माळी यांना संपर्क साधला। त्यांनी जगदीश माळी व मी स्वतः चंदन ठाकूर घटनास्थळी धाव घेऊन बघितले तर अजगर जातीचा बिनविषारी 8 ते 10 फुटाचा लगभग साप होता। तो आम्ही त्वरित रिस्क्यू केला व फॉरेस्टचे वनरक्षक रामदास पांढरे यांना संपर्क साधला। त्या अजगराला आम्ही निसर्गमुक्त केले। निसर्गमुक्त करत असताना वॉर फाउंडेशनचे सर्व प्राणीमित्र व फॉरेस्टचे रामदास पांढरे उपस्थित होते। धन्यवाद।